समाचार अब तक, सत्य का साहस। कोणत्याही घटनेचं आणि विशेष करून अशा घटनेचं कोणीही राजकारण करू नये। या संदर्भामध्ये ही अतिशय वेदना देणारी घटना आहे, दुःखद घटना आहे। अशा घटना करणाऱ्याला जेवढी कडक शिक्षा देता येईल ती कडक शिक्षा देण्याच्या दृष्टीने सर्वांनीच एक सुरात एक विचार ठेवून प्रयत्न केला पाहिजे। त्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या पाहिजे। आपल्याला माहिती आहे की स्वतः उद्धवजी मुख्यमंत्री असताना हिंगणघाटमध्ये एका आपल्या बहिणीला जिवंत जाळून टाकण्याची घटना घडली होती। पण असं राजकारण करणं हे तेव्हाही कोणी प्रयत्न केला नाही आणि म्हणून मला वाटतं की अशा घटनेचं राजकारण करून आपण यामध्ये असणारी गंभीरता, यामध्ये असणारी जी काही न्याय देण्याची भूमिका आहे ती आपण कमी करतो। आणि म्हणून आपण चांगल्यात चांगले वकील कसे उभे करता येईल, तो जो काही दगिंदार व्यक्ती आहे त्याला कशा पद्धतीने आपण शिक्षा देऊ शकतो हा विचार केला पाहिजे। प्रत्येक गोष्टीला राजकारण करू नये। तर हास्यास्पद आहे, महाविकास आघाडीचं सरकार असताना अशा घटना झाल्या तेव्हा विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची गंभीरता नव्हती का? तेव्हाही प्रश्नाची गंभीरता होती, तेव्हा आपण मैदानात उतरले नाही। आता निवडणूक आहे म्हणून मी मैदानात उतरेन। मला वाटतं की अशा पद्धतीने निवडणुका तोंडावर आहे म्हणून मी मैदानात उतरेन, यापेक्षा अशा घटना जेव्हा जेव्हा घडतात तेव्हा तेव्हा मैदानात उतरण्यासाठी प्रयत्न केला तर निश्चितपणे आनंद होईल। आणि यासाठी देवेंद्रजींनी MPSCशी चर्चाही केली आहे। त्याची रस्सी खेच काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये उद्धवजींनी काँग्रेसचा पंचा घातल्यानंतर आता प्रश्नच उपस्थित होत नाही की रस्सी खेच आहे। ते एकदम महाविकास आघाडी म्हणजे जागांसाठी ते लढतच नाही आहे। उद्या उद्धवजींनी एवढ्या स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की मला तुम्ही मुख्यमंत्री पद दिलं नाही तरी चालतं, अजून 2 दिवसांनी सांगतील मला जागा दिल्या नाही तरी चालेल। शेवटी मला तर भाजपचा जो राग आहे, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आत्ता पंचायत घातला, आता जागासुद्धा मी समर्पित भावनेनी, समर्पण भावनेनी मी काँग्रेसच्या पदरात घालेन। 3 दिवस दिल्लीत जाऊन राहावं लागलं आणि तरीही वापस येताना आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी फक्त चहा पोहा खाऊन बाहेर केलं। मुख्यमंत्री पदाचं काहीही ठरत नाही। आणि आता तर जागांचा विषय कुठं आहे, आता ते एकजीव झाले आहे। फक्त काँग्रेसने 288 जागा लढवल्या तरी चालेल, बाकी दोन्ही पक्षांनी सांगितलं आहे की आम्हाला जागा निवडणुका या महत्त्वाच्या नाही, भाजप संपवणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे।